माझी सासू गेली, सासू गेली आणि माझी घरवाली गेली. माझ्या घरवालीला वाटलं असं आता माझी मात गेली, मला हिस्सा मागणं जरुरी आहे. बरोबर आहे साहेब. या माझ्या मुलाला आणि मुलीला आणि माझ्या घरवालीला जर मारलं असेल, माझ्या साड्याला, माझ्या साड्याशिवाय यांचा जीव कोणी घेतला नाही साहेब. हो का? हे मी नक्की सांगतो. पाहिलं मी एका दिवस गेला ना. मग काय म्हणता रेंजर साहेबाच्या साऱ्याला बोलवणार आणि त्याला काय म्हणशील, तो असा म्हणशील तू खून झाला तर तो येणार नाही. रेंजर साहेब म्हणते मा साऱ्याशिवाय पत्नीला कोण मारला नाही म्हणते, म्हणून तो असा येणार नाही. खरंच असेल का जी? आता मला काय माहित, म्हणून त्याला असं सांगत का तुझ्या बाईची प्रकृती पुष्कळ खराब आहे, मरते का वाचते काही भरोसा नाही. तुला लवकर भाव करून आली म्हणा, तू लवकर बोलवलं म्हणा. माझ्या मुलाकडनं मी पागल झालो. अरे कोठे गेला माझा बाळ, तुझ्या बाप
साहेबांना बोलावलं. हो रेंजर साहब, रेंजर साहब, रेंजर साहब, ये का आपका साला साहेब हात माझा झाला. काही समजून साल्या आता आपल्या बहिणीने मारला तर बरं झाला, पण माझ्या मुला मुलीला का रंजन साहब, मैंने आपको पहले ही बताया कि आपका साला दिखने के बाद आप कुछ नहीं करोगे, नहीं तो हम आपको अरेस्ट कर सकते. साहेब माझी घरवाली गेली आणि मुलगा मुलगी गेली, माझ्या अंतःकरणाला काय वाटत असेल. मैंने पूछे दे वहां पे रो रहा खुले येतं काय साडी बोला ना काय नाही बघा जेवण होता हो सुनीता त्या बाई ती बहीण तुझी भासी आणि तुला भाषा तुला मर्डर केला त्याच्यावर हो देख वहां पे पेटीमध्ये बंद करून ठेवलं. तुझी बहीणच्या बहीणच्या चोरा मजबूर मत करो हमारे आप चुपचाप करो. तुझी बहीणच्या तुझी आई मरण पावली का त्यावेळेस माहिती राहा तुझी बहीण आली होती का. रेंजर साहेबांच्या जेव्हा माझी सासू मरण पावली तेव्हा पूर्ण कुटुंब माझ्या मुलं मला घेऊन माझी पत्नी गेली, तेव्हापासून माझ्या घराला आली नाही. नाही साहेब चौदावीचा कार्यक्रम झाला आणि माझी बहीण माझा भाषा आणि भागीला घेऊन गावली आली. मला बोलू द्या, मला बोलू द्या. अरे ये साला कार्य साल्या भुऱ्या मारी साल्या साल्या जेव्हा माझी घरवाली तुझ्या गावी आली, माझी सासू जेव्हा गेली त्यावेळी माझ्या मुलाला घेऊन मुलीला घेऊन आली, तेव्हा बाबा साल्या हो मी नाही ना बोलू द्या. अबे साल्या घेऊया का आली तो साल्या म्हणते की माझी पत्नी गेली तेव्हापासून घराकडे आली नाही. त्याला मारलं कोण इमानदारीला सांगतो साहेब, माझ्या बहिणीला चौदावीचा कार्यक्रम केला साहेब, आपल्या गावाला निघून आले साहेब. अरे मग त्याला मारलं कोण तुम्ही म्हणता मी नाही मारलं. नाही साहेब मी नाही मारलं, कोणीच बंद नाही मारलं. साला तुला नाही मारत ते का मी मारलं चिंता करू ना सरसाई बता रहे थे बहुत मारूंगा. मी इमानदारी सांगू साहेब जीव मी गेली त्याला अरे मी नाही मारलं साहेब. तिला मारलं पाहिजे खडखड खबर
मोठा खतरनाक मुलची आहे मध्ये माहित नव्हतं या गावच्या बाया गोष्टी करत होत्या काल हातुरी मध्ये गोष्टी करत होत्या आमच्या गावामध्ये म्हणे मोठा शेण खाया म्हणजे शेण खान सांगून दे सांगून दे कवड्या सांगूया कवड्या सांगणे बोल मैं तो बहुत मारला मैं ईमानदार से बोलो मैं आपकी कसम खा के बोल रहा हूँ तेरे वहां जाने की क्या बात बुलाऊं तेरी बात तूने मारा होगा याच्या बोटावर ठीक है तेरी बहन तेरे घर में आई थी ना तेरी मामा के अबे गौया शायद देते तुले लेवल्या स्टेट आहे त्या बहिणींचा हिसाब त्या ठिकाणी होता एकच बहीण एकच भाऊ अर्धाला बटवारा होईल तुला बाराशील मागील दिवसात तुमच्या बहीण भावाचा झगडा झाला होता साहेब काय म्हणते नाही साहेब खोटं बोलते त्यावेळेस अर्धा हिस्सा मारत होती तुझी बाई तुला नाही म्हणलं असेल आता आई मरण पावली तिची वारी थे आली तिने अर्धा हिस्सा मारतला दोघांचा झगडा झाला तुला तोच विचार पाहला का हे तर आता गावात चाललंय येऊ सध्या जंगलामध्ये मारला नाही नको महाराजी मारू मारू याची सल्ला झाली म्हणे महाराजी बराबराजी मुंशी साहेब एक विचाराची गोष्ट आहे हे गोष्ट आहे आता त्या लासागाने पेटीतून बाहेर काढ बाहेर काढ मैं बोल रहा उतना काम कर हौसली के मैं तो बहुत मारूंगा तेरे को मैं तो ये गुना तेरे पे ला दूंगा साहब हौसली के खाना लेके जाऊंगा तो डांबर मोनी घर में ये तो साहेब एक मिनिट या साल्याला सोडायचं नाही सोडत नाही ठीक आहे साहेब मी जरा माझ्या कामाचं वेळ झाला मजदूर कामाकरता वाट पाहतील मी
येतो कुठं मी इथे येतो याच नाही इथं येतो जायचं नाही मला जरा लवकरात लवकर रेंजर साहब हम कहीं कहीं जाने देंगे आप यहाँ पे रहो अरे वारे रेंजर क्या बोला बोली यहाँ पे तुम्हारे औरत है तुम्हारी बच्ची है तुम्हारा बच्चा है और तुम छोड़ के जा रहे हो वहाँ पे नहीं खुशी आ गई ठीक है सर यहीं पे रहो शुक्रिया अरे कौलू तुम दोनों मिलके वो बाहर निकालो उनको ठीक है साहब बाहर निकाल डायरी सापडली त्याची डायरी सापडली भोसडी गेलो लासा उद्या करू ना बे सांगतो तेव्हा डायरी होती भोसडी का काय पडता भोसडी के वाचू दे म्हणलं वाचा ना पडता काय वाचून नाही किसकी डायरी अबे फल के नाम का तुम्हारे बस्ती में आदमी है क्या रहे आए हल्के आए हाँ पटोले राजेंद्र चिचकार तो ही आएगी पाहुणे आएगी कामावरची माणसं होती विनायकराव तो ही आएगी तो आएगा संजय तो ही आएगी अबे तो तुम्हारा हे माणसं होत कोण रे माणसं तो समिका जनावर होत कोण का अजी कामावरचे मजूर कामावर रेंजर साहेबाच्या कामावरचे मजूर अरे हे त्याच्याकडे तुमचा पगार भेटला ना त्याची हाजरी डायरी हाजरी रेंजर साहेबाची सही आहे का साहेब धुळे साहेब रेंजर साहेबाची डायरी असेल काय ती तुमच्याकडे साहेब आपण सांगा ही डायरी द्या तू पोलीस वाला की माई उभे तुम्हाला ज्ञान सांगून राहिला नाही तुम्हाला सांगून मी बस मध्ये तू मुतला हो रेंजर साहब बोला सर एक बात पूछना है आपको चला क्या गोष्टी विचारायची है ये डायरी किसकी है डायरी अरे ही डायरी तर माई आहे या डायरीवरती मजुराचा हिसाब आहे प्रत्येकाचं नाव आहे साहेब ही डायरी माझी आहे तुमची आहे ना हो इकडे द्या डायरी द्या डायरी द्या बरं घ्या हे डायरी तुमची आहे मजुराच्या हिशोब आहे पैसे दिले त्याचे हे डायरी मग त्या पेटीमध्ये कशी गेली हा साहेब पेटीमध्ये कशी गेली जेव्हा माझी घरवाली तिची आई मरण पावली तेव्हा घरची सुटकेस घेऊन गेली बरं आणि त्या सुटकेस मध्ये डायरी अचानक माझी राहून गेली त्यावेळी तिला वाटलं नाही की हे डायरी घरी ठेवायची तर तिला काही आठवणीमध्ये राहिलं नाही आणि ती आपल्या माहेराला गेली जेव्हा या मला साऱ्याला तिला मारलं तर त्यावेळी त्याला वाटलं की ही माझ्यावर बला आली नाही पाहिजे तर त्या सुटकेस मधली डायरी साहेब पेटीमध्ये याने टाकलं साहेब तू जितना होशियार है उतना मैं भी होशियार हूँ क्या है वो सूटकेस लेके तेरी औरत तो अपने मायके गई जी हाँ वहाँ पे डायरी थी हाँ जी थी ना तो तेरे साले को कैसा मालूम कि तेरी डायरी वो सामान पाया था ना का कहीं का साहेब मी खोटे नाही बोलत साहेब ही डायरी माझ्या घरवालीच्या सुटकेस मध्ये होती आणि सुटकेस मध्ये होती मग तो साहेब कसं नाही त्याला त्यानं सुटकेस पाहिली त्यावेळी त्याला वाटलं की माझ्यावरती ही बळा आली नको पाहिजे तर माझ्या नावाची डायरी त्या पेटीमध्ये
डायरी होती आणि ते डायरीच तुला मर्डर केला आणि त्या पेटीमध्ये ठेवला म्हणते. तुला असं केला का? सुटकेस कुठं आहे साहेब? मला एवढं सांगा, या सुटकेस मध्ये कोणता माल मी कसा सुटकेस पाहू? हे बरोबर आहे. होऊ शकते तुम्ही जर विचार करा. चला हा भाऊ दुसऱ्याला साहेब मी खरं बोलतो की मी खोटं नाही बोलत साहेब. नाही बोलत. मारलं तर याने मारलं साहेब, नाही तर मी नाही मारलो साहेब. साहेब तुम्हाला काय विचारायचं आहे कानून मध्ये विचारा. तुम्हाला काय बोलायचं आहे? मी तुम्हाला म्हटलं ना डायरी याने तिथे ठेवली. साहेब तुम्हाला मी हरवेळी सांगतो, मारला तर या माझ्या अब तेरी बहन, तेरी भांजी और तेरा भांजा, इनको दवाखाना लेके जाओ. क्या दवाखाना में मत ले जाओ साहब. पोस्टमार्टम के लिए दवाखाना में 3 भाग का 3 लाख हुआ. वहाँ पे पोस्टमार्टम हो जाएगा. बाद में अपने तीनों लाशा अपने बस्ती लेके जाना. बंदी पाला कर गिराते करनी करूँ तो बदले अरे नहीं पाए तो साहब ले ले दवाखाने बता देना और लेके जाना घर में. जी हाँ अभी इनका देखता मैं चालू में इधर आ रहे. हाँ अरे को लगा हाथ करी हाथ गई बहुत सुंदर बात मानी गेला. छोड़ूंगा नहीं. ऐसा काम कभी करने का नहीं. प्रेमिका सांगितलं त्याच्या हाताला हात गेला. तू हाताला लावला. तुम्ही तर लावलं नाही. मला लागत ओके मी मला लाव म्हणले तर म्हणून तुम्हाला तुझ्या हातात कशी साहेब मी तुम्हाला कितीदा सांगलं. मी सांगितलं त्या माझ्या खोट्या गोष्टी नाही. मारलं तर माझ्या साड्यानं डायरी ठेवली तिथं त्यानं साहेब मी नाही मारलो साहेब. खोटं नाही बोलत.
माझी खबर कुठे झाली होती जी. म्हणजे तू याच्या बरोबर होता. हो जी. हॉस्पिटल गेला असता हॉस्पिटल मेला असता तर माझी ड्युटी नसती गेली का ते. मग माझ्या बरोबर उपाशी राहिले असते तर आणि माझी ड्युटी फळ पडती नाही त्या बापाचं काय केलं. सही बोलेगा ना तू खरं खरं सांगशील तर मी तुला शेवून देईन. तू सरकारी गवा बनजो मग तुला काय होणार नाही. सांगितलं तुला अंदर करी नको डेंजर सोडून काय सांगतो. त्या घरी फाशीला लावायला नको बाबा. फाशीला या रेंजर साहेबांना की नाही माझी माझा लावते याने की नाही जी आपल्या बायकोचा खून केला जी याने केला. आणि म्हणे बायकोने माझं तर पोरं धावले असतील चिल्लावून. बायको चिल्लावली असं बायको चिल्लावली पोरं धावले असतील. याच्या मनात वाटलं तर पोरं बोलणं जातील म्हणलं. आणि याने आपल्या पोर आलेल्या पोरीने त्यांचे नाजी आणि मग आमच्याकडे आला. म्हणे गोष्ट करा म्हणे तुमचे पगार वाढवून देतो म्हणे. किती का 2,000 देतो म्हणे. आणि 5,000 आता घेऊन द्या म्हणे. असं कोणाच्या सांग द्या नको म्हणे. मग तुम्ही काय केलं. आणि घेतलं पाहिजे घेतल्यावर केलं का तुम्ही. म्हणे एक म्हणे पेटी आहे म्हणे. म्हणजे ऑफिस मध्ये ऑफिस त्या पेटीतले कागद काढून फेकून द्या आणि त्या 3 लासा तिथं भरा म्हणे. बरं त्याने जसं सगळं सांगितलं तसं केलं की तो केला. 3 लासा भरले आणि आपल्या घरचे भले धुतले मी ना. आणि त्या नदीवर नेलं जी तिथं जी नदीवर नेलं म्हणे साध्या म्हणे कोणाजवळ सांगितलं म्हणे तर तुमच्या मटर केल्याशिवाय नाही म्हणे जी. मग काय झालं की मग ते नदीवर नेलं आणि ते चांगलं खोल पाणी पाहू म्हणून गोवामध्ये फेकून दिलं. पण ते 5 वर्षच राहिलं. खोलची ते नंतर जाऊन झालेलं तर यानं सांगितलं तसं तुला केलास ना. आता मी सांगतो तसं कर. तसं का आता तू विहिरीत कुदतच होता त्याबरोबर ढोंगणावर गु आणला तर खाशील का तू. कोण तू खायची तुला काय होणार नाही. तू हात बळण कराय कोर्टामध्ये देशील. कोर्टामध्ये कोट्यामध्ये कोट्यामध्ये कोणता कोण आहे पराला संभारी बोल साहेब तुम्ही नाही मारा. मला सांगितलं ना मी नाही मारलं साहेब खंडाचे बाजूस को
साऱ्या पहिल्यांदा सांगा विचारलं ना साऱ्याचं नाव सांगा एवढी साधी बायको सोडून त्या जयंतीशी प्रेम केल्या तुझे हो तुझी बायको चांगली नव्हती चांगली नव्हती मुलगा चांगले होत्या मुलगा चांगला होता मुलगी चांगली होती 16 वर्षाची ती मुलगी 13 वर्षाचा तो मुलगा लई गलती केली साहेब मी जशी गलती केली अशी गलती पुन्हा कोणत्या लोकांना केली नाही पाहिजे आता त्याचा परिणाम तर मला भोगावंच लागेल बाबा तुझी नोकरी बरी जाईल कशी होईल आता आपल्या पोटावर पाहिजे आता तू कोर्टात चाललो बरोबर का बयान द्या माझा सांगितलं तसा आता झाली सोळा काय झालं आणि कोर्टामध्ये तेव्हा दोघे बनवून गवा कोर्टामध्ये तेव्हा प्रेमाने प्रेमाने पटवून त्याची प्रेमाने प्रेमाने पटवून त्याची प्रेमामध्ये पडले प्रेमात पडून सण्याने स्वतःचं कुटुंब नष्ट केलं पण स्वतःही नाही वाचले कारण माणसानं कधी पाप केलं तर ते कधी लपत नाही म्हणून असं म्हणा आहे की आपण इथं गर्दी केली तर इथं भोगणं पडते ते वर नाही मिळत किंवा दुसऱ्या जन्मात आपण जन्म पाहत तर आपण कोणातून जन्माला जात होतो असे होते विषय सुखाने असे होते विषय सुखाने आणि व्यर्थ जीवन प्रेमाने प्रेमाने वागा दुसऱ्याची प्रेमाने प्रेमाने वागा दुसऱ्याची
पार्टीला 10 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझी पार्टी अत्यंत माझ्यावर प्रत्यक्ष धन्यवाद.